नमस्कार. आज आपण एक सिल्क पेंटिंगचं ट्युटोरियल पाहणार आहोत. मला पुष्कळ जणांनी विचारलं की सिल्क पेंटिंग कसं केलं जातं आणि त्याचे यूट्यूबवर जास्त व्हिडिओ अवेलेबल नाही आहेत. तर तुम्ही एखादा डिटेल व्हिडिओ बनवाल का? तर त्यासाठी मी एक असा हा डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे आपलं पेंटिंग थोडं काहीतरी प्रॉब्लेम वगैरे येऊ शकतो. तर मी आता हे तुम्हाला ह्या सॅटिन सिल्क जे अतिशय काम करण्यासाठी अवघड मटेरियल असतं त्याच्यावरचाच एक्सपिरियन्स मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या लक्षात ठेवायला पाहिजेत त्या आपण बघूया. आता सर्वप्रथम हा माझ्याकडं क्लायंटनी स्टिच करून दिलेला सॅटिन सिल्कचा कुर्ता आहे. आणि आपण नेहमी कसं करतो की आपण हे कापड स्ट्रेच करतो आणि पेंटिंग करतो, पण आता हे सॅटिन सिल्कचा कपडा जो स्टिच करून दिलेला आहे कुर्ता, तर याला आपल्याला करण्यासाठी थोडंसं ट्रिकी आहे. तर जरा सर्वप्रथम मी याच्यासाठी आपलं स्केचिंग करून घेतलेलं आहे आणि असं ह्याला अस्तर सोडून घेतलेलं आहे, लायनिंग सोडून मी त्याला रिंग लावलेली आहे. आणि अशी मी आपल्या गुलाबांच्या फुलांची एक ड्रॉइंग करून घेतली. अशासाठी लागणार आहे आपल्याला ॲटलसचं गोटा, जे गोल्डन कलरचं मी आत्ता घेतलेलं आहे. तर स्टेप वाईज सांगत आहे, व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण मला ज्या डिफिकल्टीज आल्या म्हणून मी तुमच्यासाठी पण एक डिटेल व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते. तर आता आपण हे सुरुवात केलेली आहे. मी जे मगाशी स्केच केलेलं होतं डिझाईन, ते आता आपण ह्याच्यामध्ये गोट्यानी त्याची आउटलाईन करून घेणार आहे. गोटा, आता सिल्क पेंटिंगचं सगळ्यात ट्रिकी गोष्ट म्हणजे गोटा ॲप्लिकेशन. आता आपण नेहमी जॅकार्डचे नाहीतर पेबिओचे वगैरे कलर सिल्क पेंटिंगसाठी वापरतो. आता आपण हे ॲटलासचे वापरलेले आहेत, तर ह्यांच्याबरोबर त्यांनी मला हे गोटा पण दिलेलं होतं. तर हा गोठा तर स्मूथ आहे, पण ह्याचा ॲप्लिकेटर बॉटल आता त्यांनी बदलली आहे. ती चांगली गोष्ट आहे, कारण ही थोडीशी हँडल करायला मुश्किल होती, पण आणि पण स्मूथ आहे, त्यामुळे मला करताना काही प्रॉब्लेम आला नाही. पण गोटा ॲप्लिकेशन करताना अतिशय महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे ह्याचं गोटा अतिशय खालीपर्यंत लागलं पाहिजे, म्हणजे त्याचं पूर्ण ते ॲब्झॉर्ब झालं पाहिजे, कारण हा मेन रेझिस्ट बनतो आपले सिल्क पेंट ह्याच्या एकमेकांच्या मध्ये मिक्स न होण्यासाठी. तर हा अतिशय एकदम महत्त्वाची ही गोष्ट आहे गोटा ॲप्लिकेशन. ह्याच्यामध्ये जरी थोडीशी लाईन ब्रेक वगैरे झाली तर तुमचे दोन कलर मिक्स होऊ शकतात आणि तुमचं पेंटिंग खराब होऊ शकतं. तर हे थोडंसं जाड आहे हे गोटा ॲप्लिकेटर, पण तुम्ही त्या छोट्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ट्रान्सफर करून घेऊन पण तुम्ही करू शकता, म्हणजे क्रिस्प लाईन येऊ शकतील. तसं पण मी तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवेनच, आपण तसं पण करून दाखवीन. आता आपल्याला हे सर्व ड्रॉइंग कंप्लीट करून घ्यायचं आहे जे आपण ठरवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये एक पण लाईन अशी मध्ये सुटली नाही पाहिजे, नाहीतर तुमचं पेंटिंग खराब होईल. तर आता आपण हे सर्व ड्रॉइंग कंप्लीट करून घेऊया. सिल्क, सॅटिन सिल्क्स हे मटेरियल करण्यासाठी अतिशय थोडेसे प्रॅक्टिसची गरज आहे. फर्स्ट गोमध्ये थोडं जमणं जरा कठीण आहे, कारण प्रत्येक मटेरियलप्रमाणे कलरचं बिहेवियर चेंज होतं. आता सॅटिन सिल्क तर सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे त्याचे कलर लगेच पसरतात. तर तुमचा जर गोटा व्यवस्थित लागला नसेल तर किंचित थोडंसं कलर बाहेर पसरण्याचे चान्सेस आहेत. तर ते तुम्ही नक्की काळजी घ्या आणि ते तुम्हाला प्रॅक्टिसने जमणारच. आणि आता आपण ह्याच्यामध्ये शेडिंग वगैरे सगळ्या करू शकतो, पण आता या पेंटिंगमध्ये मी पानांना डायरेक्ट कलर घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर शेडिंग करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एखादा ड्रॉप पाण्याचा घालू शकता कलरमध्ये, बाकी काहीही घालण्याची गरज नसते.
पण या सॅटिन सिल्कमध्ये पण मला तर जास्त कलर घातला तर मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये कलर जास्त पसरू शकतो आणि हे आपलं काम थोडंसं खराब होऊ शकतं. त्यामुळे मी जास्त पाणी नाही घातलं. फक्त मधल्या ज्या पाकळ्या आहेत गुलाबाच्या त्याच्यामध्ये एखाद ड्रॉप घालून मी शेडिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 2 कलर पण मी तिथेच मिक्सिंग केलेले आहेत की ज्याच्यामुळे तो इफेक्ट कलरचा मिक्सिंगचा खूप छान येईल. तर अशा प्रकारे आपण एक हळूहळू सगळे पाकळ्या आणि पानं वगैरे सगळी करून घेऊया. आता याच्यामध्ये जे 12 कलर आहेत ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला दुसरी शेड करायची असेल तर तुम्ही कलर खालीच मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही कलर मिक्सिंग करून वापरू शकता. तर हे जे मी पेंटिंग घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी 5 ते 6 लीव्ज आहेत आणि 4 आपल्या फुलांच्या फुलं आहेत जी 3 ते 4 कलरमध्ये असतील. तर त्याच्याप्रमाणे आता आपण हे पेंटिंग करत आहोत. तर बाजारामध्ये आता ॲक्च्युली जॅकार्डचे पण कलर आहेत ते पण खूप छान आहेत. त्यांचा पण मी आधी व्हिडिओ बनवलेला आहे. सिल्क पेंटिंगचं स्कार्फ वगैरे केलेलं आहे त्याचा व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. त्याचे पण खूप सुंदर कलर दिसतात. ते हीट फिक्स करायला लागतात. आता हे कसे आपण डायरेक्ट वापरू शकतो. आणखीन 24 आवर्स वेट केल्यानंतर आपण उलटं त्याला इस्त्री केल्यानंतर हे कलर एकदम फिक्स होतात. ह्याच्यामध्ये बाइंडर वगैरे काहीही घालायची गरज नसते. पण ज्यावेळी आपण जॅकार्डचे वगैरे कलर करतो त्याला स्टीम फिक्स करायला लागतं. जे 3 तास आपल्याला स्टीम फिक्स करायला लागतं. जे आपल्या ॲल्युमिनियमच्या फॉईलमध्ये आपण तो क्लॉथ घालून स्टीम करायचं असतं. ती खूप लेंदी प्रोसिजर आहे पण त्याचे कलर एकदम फिक्स होतात आणि एक ब्राईट आणखीन खूप सुंदर दिसतात. तर ती टेक्निक पण मी फ्युचरमध्ये तुम्हाला दाखवेन. पण त्याचा पण व्हिडिओ थोडा मोठा होणार कारण ती प्रोसिजरच खूप लेंदी आहे. तर त्याचा गुटा पण खूप छान असतो. ट्रान्सपरंट गुटा असतो त्याच्यामध्ये पण गोल्ड वगैरे आहेत गुटा. पण त्याची प्रोसिजर खूपच लेंदी आहे. मी सांगेन तुम्हाला कधीतरी नियर फ्युचरमध्ये. आपण त्याचे पण साडी आणखीन स्कार्फ वगैरे बनवलेले आहेत. त्याचे पण व्हिडिओ मी यूट्यूबमध्ये टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता आपण हा ऑरेंज कलरचं फ्लॉवर कंप्लीट करत आहोत. थोडंसं जरी तुमचा गुटा कमी लागला असेल किंवा थोडासा ब्रेक झाला असेल तर आता माझा खाली थोडंसं बघा ग्रीन कलर थोडासा उतरलेला आहे. तर तसं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही खूप काळजी घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक मटेरियलप्रमाणे तुमचं हे पेंटिंगचं पद्धत आहे ती थोडी बदलणार. ते तुम्हाला तुमच्या मटेरियलप्रमाणे तुम्हाला ॲडजस्ट करायला लागणार. आता हा जो कलर आहे हा पिंक कलर आहे आणखीन मजंटा पिंक आहे. तर एक काळजी नेहमी घ्यायची की आता आपल्याला माहिती नाही आहे की आपला कुठे गुट्टा दिसून तर येतोय की पूर्ण लागला आहे पण कधीतरी असं होऊ शकतं की ते बाहेर येतं आहे वगैरे. तर मी काय थोडीशी केअर घेण्यासाठी थोडंसं मी अलीकडे त्याला कलर करते. म्हणजे थोडासा जरी झाला तर तो बरोबर त्या गुटाच्या लाईनप्रमाणे येईल म्हणजे आपलं कलर बाहेर येणार नाहीत. तर ती टेक्निक तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच. अलगद हळू हाताने तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे आपल्या रोजच्या पेंटिंगसारखं नाही आहे. मटेरियलच अतिशय खूप नाजूक असल्यामुळे तुम्हाला खूप काळजी घेऊन करायला पाहिजे. पण कलर वापरायला सोपे आहेत कारण त्याच्यामध्ये मिक्सिंग काही नाही आहे, हीट फिक्स वगैरे काही नाही आहे. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या आहेत ह्या ॲटलासच्या कलरबद्दल. आता मला जेव्हा फेंट शेड हवी होती तेव्हा मी साईडला डार्क केल्यानं तोच कलर मी सगळीकडे फिरवल्यामुळे ती एक आपसुकच एक शेड निर्माण झाली. तर तुम्ही तसं पण करू शकता. हे कलर खूप ब्राईट असतात एकदम बनवल्यानंतर एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतात.
तुम्हाला आत्तापर्यंतचा जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला हा नक्कीच आवडला आहे असं मी समजत असेल. तर तुम्ही मला हा नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला याच्यामध्ये अजून काय बघायला आवडेल, आणि हा प्लीज तुम्ही तुमच्या फ्रेंड फॅमिलीबरोबर शेअर करा की ज्याच्यामुळे माझं चॅनल ग्रो होण्यासाठी पण खूप मदत होईल. तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. माझे इतर पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्यांना लाईक करू शकता, आणि तुमची ऑर्डर असेल तर तुम्ही मला ऑर्डर पण देऊ शकता. तुम्हाला हे पेंटिंग शिकायचं असेल तर मी माझा नंबर देऊन ठेवते. माझा नंबर आहे 9869222880. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण काळजी घेतल्यामुळे ह्याच्यात जरासुद्धा कलर बाहेर आलेला नाही आहे बघा. अतिशय सुंदर व्यवस्थित हे फूल आता कंप्लीट होत आलेलं आहे. लास्ट पाकळी राहिलेली आहे. कलर ॲक्च्युली हा सॅटिनचा ग्रेइश टोन असल्यामुळे ह्याला कोणता कलर चांगला दिसेल हा पण एक थोडीशी चॅलेंजची गोष्ट होती. पण चॅलेंज नाही घेतली तर आपण आर्टिस्ट कसले, असं आहे ना. त्यामुळे चॅलेंज हे प्रत्येक वेळी घ्यायचंच की ज्याच्यामुळे आपल्याला पण सॅटिस्फॅक्शन मिळणार की आपण काहीतरी एक छान बनवलेलं आहे. तर आता पुढच्या फुलामध्ये मी एक अशी काळजी घेतली की हे असं डार्क फेंट करून मी करायचा प्रयत्न केला, आणि दोन कलर थोडेसे मिक्स करून पण मी थोडंसं त्याला शेडिंग द्यायचा प्रयत्न केला. तुम्ही तुमचंच इनोव्हेशन रोज करणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला स्पून फिडिंग मिळणार नाहीत, आपण स्वतःच आपण ते शोधून काढायला पाहिजे. बनल्यानंतर आर्ट खूप सुंदर दिसतंय. फ्लॉवर एकदम अट्रॅक्टिव्ह झालेले आहेत. नेक्स्ट आपला प्रोजेक्ट असेल प्युअर सिल्कचा दुपट्टा आणि प्युअर सिल्कची साडी सिल्क पेंटची. तर त्याचा पण व्हिडिओ मी बनवायचा नक्की प्रयत्न करीन. तुम्ही तो पण आवडीने पहा आणि लाईक करा, शेअर करा. आणि आम्ही जे कलाकार लोक एफर्ट्स घेतो ते तुमच्या पसंतीची पावती मिळाल्याशिवाय आमचं आर्ट हे अपूर्ण आहे. आता मी साईडला ते दोन कलर मिक्स करून घेतले, त्यामुळे बघा अशी एक शेडिंग डार्क फेंटची झालेली आहे. हे पूर्ण लिक्विड कलर असतात, त्यामुळे वापरण्यासाठी एका अर्थी सोपे पण आहेत आणि एका अर्थी थोडेसे तुम्हाला त्याची सवय होणं पण गरजेचं आहे. सर्वप्रथम डायरेक्ट तुम्ही प्युअर सिल्कचं मटेरियल घेऊ नका, कारण सुरुवातीला तुम्हाला एक प्रॅक्टिस झाल्याशिवाय सिल्कचं मटेरियल घेऊ नका, कारण सिल्क मटेरियल अतिशय एक्सपेन्सिव्ह असतं. तर जेव्हा तुमचा हात बसेल, जेव्हा प्रॅक्टिस होईल, त्यानंतर तुम्ही प्युअर सिल्कचं मटेरियल करण्यासाठी घ्या. जरी हे सिल्क पेंटचे कलर असतील तरीसुद्धा ह्या डेलिकेट कोणत्याही मटेरियलसाठी वापरू शकता, जसं जॉर्जेट, शिफॉन, ऑर्गॅन्झा, या सगळ्यांसाठी तुम्ही वापरू शकता. फक्त तुम्हाला त्या मटेरियलची माहिती अतिशय व्यवस्थित असणं गरजेचं आहे, आणि प्रत्येक मटेरियलसाठी कलर बिहेवियर चेंज होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतरच येतील. तर आता हे आपलं आर्ट कंप्लीट झालेलं आहे. तर मी तुम्हाला आता पूर्ण आपला कुर्ती टॉप कसा झालेला आहे तो दाखवते. कलरमध्ये तुम्ही जास्त पाणी मिक्स करू नका, नाहीतर कलर जास्त स्प्रेड होतील. हार्डली 1 or 2 ड्रॉप्सच तुम्हाला घातले पाहिजेत.
आता मी हे दोन मोठ्या गुलाबाचं लाल गुलाबामध्ये पण थोडंसं शेडिंग करायचा प्रयत्न करते. त्याच्यामध्ये मी थोडासा मजांटा घातलेला आहे, ज्याच्यामुळे शेडिंग आपल्याला करायला एकदम छान दिसेल असं. हे पहा ओव्हरऑल पिक्चर आता आपल्या हे कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला हा डार्क ग्रीन नको असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं येलो मिक्स करून तुम्ही थोडीशी फेंट शेड पण बनवू शकता. पण मला हे पिक्चर या एकदम डल ग्रेइश कलर होता, म्हणून मला हे थोडंसं ब्राईट बनवायचं होतं, म्हणून मी हे असे कलर वापरले. तर तुम्हाला माझं हे आर्ट कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. Thank you for watching and please subscribe my page and like my page. Thank you for watching.